सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। कवठे महाकाळ तालुक्यातील घाटनांद्रे परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या गारपीटीनं परिसरातील द्राक्ष बागांना मात्र मोठा फटका बसलाय। सांगलीतील पारा 40 अंशांच्या वर गेला असला तरी या पावसानं हवेत काहीसा गारवा निर्माण झालाय। मात्र द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। बघा, सांगली जिल्ह्यामध्ये घाटनांद्रा परिसरात मोठा पाऊस पडलाय, गारांचा पाऊस पडलाय। तुम्ही दृश्य बघू शकता की कशा प्रकारच्या या गारा आहेत। बघा, कवठे महाकाळमध्ये देखील पाऊस आहे। बघा, झी मीडियाची विशेष बातमी आहे, एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही दाखवतोय। सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा आहे, गारपीट झालेली आहे। घाटनांद्रा परिसरामध्ये ही गारपीट झालेली आहे, त्यामुळे द्राक्ष पिकांना फटका बसलेला आहे। 40 अंशांच्या वर तिथं पारा आहे सांगली जिल्ह्यामध्ये। मात्र या अवकाळी पावसामुळे हवेत मात्र गारवा निर्माण झाला। गारपीटीनं द्राक्ष बागांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग थोडासा हिरमुसलाय। हवेत मात्र गारवा निर्माण झालेला आहे। कवठे महाकाळ परिसरामध्ये ही गारपीट झालेली आहे। तुम्ही बघू शकता की अगदी टपोऱ्या या गारा आहेत। सांगलीला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। काही दिवसांपूर्वी देखील तिथे पाऊस पडला होता आणि द्राक्ष बागांना त्याचा फटका बसला होता। सांगली जिल्ह्यातली दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत दाखवतोय। झी मीडियाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, कसा गारपीट झालेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये। सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड केली जाते, मात्र या अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटका बसला। मात्र कवठे महाकाळ परिसरात एका बाजूला मोठा उकाडा आणि एका बाजूला गारवा असं चित्र निर्माण झाले। मात्र शेतकऱ्यांना मात्र त्याचा थोडा फटका बसलेला आहे। सांगली जिल्ह्यातील ही दृश्य आहेत। गारांचे आम्ही तुम्हाला दृश्य दाखवतोय की गारपिटीनं कसं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना थोडा फटका बसला। ज्यांनी द्राक्षाची लागवड केली होती त्या द्राक्ष बागायतदारांना थोडा फटका बसला। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे अवकाळी पावसाचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।